मायबाप सेविकरता निवडलेलं रूपक माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचा 3 चरणाचा देवाची महती आहे का ना, देवाची प्राप्ती करून देणारा, देवाचा परफेक्ट पत्ता सांगणारा हा अभंग आहे। हा अभंग मायबाप एक जण तिथं जावा आणि त्याला कमी करा, आहे का ना? हा या हा जो अभंग आहे हा माझ्या पाठीमाग सर्वांनी माता भगिनींनी माता पित्यांनी म्हणायचा आहे। म्हणा देव देव म्हणून व्यर्थ का हिंदसी निज देव नेनशी मुळी बोल देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव कोठे काही ज्ञानदेव म्हणे अजात्मदेवा अखंडित सेवा देवा नाही रूप देवा नाही नाम देवा नाही गाव कोठे काही प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांच्या चरण श्रवणात् पदादि प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। जडाटवीगळ जल प्रवाह पावितस्थल कलेवरं गिरी नंदिनी नंदिता मेदिनी विष्णु विनोदिनी नंदिनी गिरिवर विंद शिरोमणि भगवती जयति कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूति कुटे जय जय हे महिषासुरमर्दिनी पायवपिणी तडे भीमर जंबरं पुंडरीकाय दापुं मुंद्रे समागत्य दिष्टं समानंद गन्ना परब्रह्मं भजे पाण्डव
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं परम भोज तेजस प्रदीप प्रदेशं वीरेंद्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो
देवाना ही रूप, देवाना ही नाव, देवाना ही गाव. अरे त्याला नाव नाही, रूप नाही, त्याला कोणतं गाव नाही फिक्स असतं हे का ना. मग तो देव कोणता आहे? ज्ञान. मग तिसऱ्या चरणात तो देव सांगितलाय. तो देव, तो देव, तो हा देव सांगितलाय. कुठला? ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. पावले म्हणतात तुम्ही त्या आत्मदेवाला भजा आणि अखंडित सेवा करा. तुमच्या आत्मदेवाची अखंडित सेवा कशी करायची, त्या देवाला कसं भजायचं, तुमच्या आणि या सिद्धेश्वराच्या साक्षीने या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे. सांगतो टाळकरी गायक वादक वारकऱ्याने दोन गोष्टीला मार्ग पडायचं नाही, भजनाला आणि विठाला विठाला. मंदिरात बाहेर गेल्या कशा उलटी एवढी हाणायच्या, पण इथं सुतात चालायचं. विठाला विठाला. माझं नाही, विठाला विठाला. कीर्तनाचे मालक विनेकरी असतात, बरोबर आहे का नाही? बघा माय बाप, आज या ठिकाणी पारगाव तीर्थक्षेत्र आहे. माझा अहोभाग्य आहे. या ठिकाणी विद्यार्थ्याची परीक्षा घ्यायला मोठमोठे या ठिकाणी हेडमास्तर बसलेले, तर मला तर त्या ठिकाणी फाउंडेशनच कापायला लागलेले दादा. पण ठीक आहे, हा तर परिहार तो असा अभंगाच्या अर्थोक्ती गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे या ठिकाणी साधक मंडळी, भक्तजन मंडळी मिळून एकादशीचं व्रत या ठिकाणी ठेवलं असतात. या व्रताला 4 लोकांना ज्ञानदान व्हावं, त्याच्यानंतर फलहार दान व्हावं, या हेतूने या ठिकाणी हे व्रत आरंभलेलं आहे. या व्रताची सेवा मला या ठिकाणी गुरुवरांच्याकडून सुपूर्द केली गेली. त्यामुळे या ठिकाणी सर्व ग्रामस्थांचा पहिल्यांदा आभार व्यक्त करतो. विठाला विठाला. मायबाप, संपूर्ण भारतवर्ष, संपूर्ण आर्यावर्ते, संपूर्ण महाराष्ट्रे सर्वत्र परमादेव चलनं चलनं अस्ति, परंतु जीव यतो उच्यते तस्य अनुग्रहस्य परमात्मा अनुभूति तस्य अभवत् किन अभवत् अहं न जानामि. तदा अहं मानसि अतः निधाय संपूर्ण कीर्तनं संस्कृतेन भविष्यति. अत्रैव जनाः उद्भट विद्वत् जनाः वर्तन्ते, ज्ञानी जनाः वर्तन्ते. तदा सः संस्कृतस्य कीर्तनं श्रोतुं शक्नुवन्ति. तदा संपूर्ण एकादशी महात्म्यं पूर्ण संस्कृतेन अपि अत्र वयं वक्तुं शक्नुमः. सर्वे सिद्धास्ति चेत् नास्ति अहं न जानामि, परन्तु संस्कृतेन भविष्यति इदम् अहम् एवमेव जानामि. किंचित मातृभाषेन मराठी भाषेत काय असं बोलून जातंय ना, असंच नाही चालू. पटका बांधून इथं असं आलो नाही, घासले वैद्य बाबांकडे, पांचाळ गुरुजीकडे घासून आलो. असं झालोय. इंद्रायणी काढतात त्या गोल चबुतराव रात प्रॅक्टिस केले, अंतर दुखत इथं. असं नाही का चालणार. माय बाप, एकादशी व्रत आहे, साधारण व्रत नाही, महाव्रत आहे.
परंतु माय बापो एकादशी निमित्त आपण येतो उपस्थित आहे, पण देव कशाला म्हणायचं जर आयुष्यात आपल्याला कळालं नाही तर मग उपयोग होणार नाही. कळालंच पाहिजे देव 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 देव. 24 तास त्या देवाचं ध्यान, परंतु त्या देवाची आपली ओळख झाली का? आणि नाही झाली तर का नाही झाली हे या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी अवगमन झालं पाहिजे. आणि ते जर नाही झालं तर पुन्हा काय होईल? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम या संसारे फलविस्तारे. बघा त्यामध्ये पूर्ण शंकराचार्याने वर्णन केलेलं आहे. काय वर्णन आहे? तुम्हाला जर देवाचा जर तपास नाही लागला माय बापू की त्या देवाशी पण सांग मेळ लागणार नाही विकाला. बघा या ठिकाणी हा देह किती तत्वाने बनलेला आहे. हा देह वेदांत विषय जर मांडला, वेदांताचा विचार केला तर हा देह किती तत्वांनी बनलेला आहे? 7, 5, 3 दशकांचा मेळा. आणि त्या मेळ्याचा जर मेळ नाही लागला तर किती तत्व आहे? 7 अधिक 5 अधिक 3 अधिक 10. नामी विचारत नाही किती तत्वांचं ते आहे की 5 तत्व कोणती? होय पंचमहाभूत ज्याला 5 महत्त्व म्हणतात. या 5 महत्त्वापासून आपला हा देह बनलेला आहे का नाही? आणि या देहामध्ये किती तत्वे झाली? 7, 5, 3 दशकांचा मेळा. अर्थात 5 5 25 तत्वांचा हा देह आहे का नाही? 25 तत्व आता कशी? तो त्या ठिकाणी आपल्या विद्यारण्य स्वामींच्या माध्यमातून पंचदशी नावाच्या ग्रंथात उतरावं लागेल. आणि ते फार मोठं पंचीकरण लय मोठं अवघड आहे. लय मी सांगितलं त्याचं काय तरी वरून सुद्धा जाऊ शकते. थोडक्यात समजून घेऊया की 5 तत्व, 5 तत्वाचे 5 भाग केल्यानंतर एक याला देतात त्याचं घेता याला देतात त्याचं घेतात 5चं संमिश्रण केल्यानंतर त्या ठिकाणी किती होतात? 25 होतात. मग 25 झाल्यानंतर हे पूर्ण देह पिंड त्या ठिकाणी निर्माण पाहिला. पण हा पिंड निर्माण झाला, हा देह स्थूल आहे. हा देहाचे किती प्रकार? 4. स्थूल देह, कारण देह, सूक्ष्म देह आणि महाकारण. ऐका ना वेदांतात आहे की नाही? विचार चंद्रोदय ग्रंथामध्ये विचार सागरामध्ये आहे की नाही? हे जीवजंतूची केवी कळेल ती कळाय सोपं आहे का? तो वेदांत आहे. असू द्या नाही कळत तर नाही कळत. साधारण लोकांना त्याची आवश्यकता आहेच असं नाही, पण समजून घेऊन त्या ठिकाणी पुढे जायचं आहे का? आणि हे सर्व जरी पंच ज्ञानेंद्रिय एकादशी कशाला म्हणायचं? एकादशी म्हणजे काय? 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय किती झाले? रे बाप 5 अधिक 5 10. आणि 10 इंद्रियांच्या वर एक गोष्ट आहे काय? मन. किती झाले? 10 अधिक 1 किती? 11ला संस्कृत मध्ये काय म्हणतात? संस्कृत मध्ये 11ला तिथी पण आहे. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी आणि एकादश म्हणतात. काय म्हणतात? 11ला 10 कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय मिळून 10 आणि 11वं मन मिळून एकादश. तो साधक आहे जो भक्त आहे यांच्यावरती त्या ठिकाणी विजय मिळवून एकादशेत राहतो. एकादशेत
दशा माहित आहे ना, एकेकाने बघतोय ना आपण दशा, नाना बघतोय ना, ही एक दशाच आहे. हवं नको फक्त त्रास होईल. मा सरस्वती माफ करणार मला. हा हा एकादशीत राहणं, एकादशीत राहणं म्हणजे एकादशी करणं. विठाला एकादशीत राहणं, 11व्या मनावरती त्या ठिकाणी कमांड करणं म्हणजे काय? एकादशी. आलं का लक्षात? एकादशीत राहणं म्हणजे एकादशी. विठाला पण ऐका, त्या एकादशीत कसं राहायचं याचं ज्ञान असल्याशिवाय कळणार आहे का? होय, आपल्याला आपली दशा कळत नाही, आपण काय करतोय काय नाही परमार्थामध्ये पण कळ ना. मग घरी कधी कळायचं? तुला मेळ कधी लागायचं? आयुष्य गेले. एक दशेमध्ये कसं राहायचं? संतांनी काय रीत सांगितलेले, माय बापू संतांनी काय सूत्र सांगितलेले. ज्याला देव 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 म्हणून आपण त्या ठिकाणी फिरतोय, आहे का ना? देव 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 लय देव चालले. माय बापू आम्ही आमच्या जीवनात भरपूर फिरले, पण देवाचा काय मेळ लागला? देवाचा मेळ लागला का? नाही, अवमेळच झाला. कारण लक्षात ठेवा, कुठल्या गोष्टीचं ज्ञान झालं की काय येतं? काय येतो? अहंकार येतो ना. हा पेटी वाजवायला तर काय येतो? मी पेटी वाजक, मी हे मीरा म्हणत माऊली म्हणतात नवल अहंकाराची कोटी न लगे विशेष अज्ञाना सज्ञानाच्या कंठे झोंबी नाना संकटी. हे तसं हे ब्रह्मज्ञानासाठी होते, परंतु सामान्य ज्ञानाला सुद्धा ते गळाच पकडत येतच ते. हा तर ती जाऊन देत नाही देवापर्यंत. नको आपल्याला देव देव देव. आणि माय बापू तुम्हाला सत्य सांगतो, त्या ठिकाणी देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी आम्ही आळंदीला गेलो. आळंदी गावी तिथं देव मिळेल. मग ती आळंदीमध्ये आम्ही 5-7 वर्ष अध्ययन केलं. मोठमोठे गुरुवर्यांच्या अंतर्गत माध्यमाने अध्ययन केलं. संस्थेमध्ये केलं, साखरे महाराजांच्याकडे केलं. पण काय केलं? अध्ययन केलं. काय? शब्द ज्ञान त्या ठिकाणी साठवलं, वेदांचे शास्त्र त्या ठिकाणी आत्मसात करून घेतलं. आणि मग त्याच्यामुळे वाटलं पण देवाचा काय वेळ लागला. आळंदीमध्ये कशासाठी आळंदीला जायचं? चला आळंदीला जाऊ, नाही का? ज्ञानेश्वर डोळा पाहू. पण ज्ञानाचा जो ईश्वर आहे ते ज्ञान पाहिलं पण नाही, मिळालं पण कसं मिळलं? हा नाही मिळालं बाबा. मग आता मला वाटलं नाही नाही नाही, आता आळंदीला आपण फकवा शिकलोय, वेदांत शिकलोय, पण आपल्याला काय देवाचा मेळ लागला नाही बाबा. म्हणलं आता आपण काशीला जायचं. कुठं? श्री क्षेत्र काशीला जायचं मी ठरवलं माझे. आणि तीर्थक्षेत्र काशीला गेल्यानंतर शुक्ल गुरुजी, वशिष्ठ नारायण त्रिपाठी, राम यज्ञ शुक्ल गुरुजी, पांडे गुरुजी, पुढची अशीच आडनाव, चतुर्वेदी ब्राह्मण सर, त्यांच्या अंतर्गत आम्ही पुन्हा अध्ययन चालू केलं. कोणतं माहित आहे का? लय अवघड आहे. लघु सिद्धांत मध्ये जर कोण विद्यार्थी या ठिकाणी शिकला असेल तर त्याला ते करणार आहे. 14 सूत्र काय? नृतावत हरे नृतावसाने नटराज राजो ननाद ढक्काम नवपण. मृदंग सामान्य समजू नका, पकवाजाला सामान्य समजू नका. डमरूला वाजवला महादेवाने, त्याचा श्लोक आहे नृतावसाने नटराज राजो ननाद ढक्काम नवपंचवारम उद्वर्त कामा सनकाद सिद्ध एतद्विमर्श शिवसूत्र जाल. 14 सूत्र निघाली. पूर्ण विश्व
त्या 14 सूत्रावरती त्या ठिकाणी सुचारू झालं. अनेक शास्त्रांची निर्मिती झाली. ती 14 सूत्र त्यातून निघाली. व्याकरणाची विशेष रूपाने मांडली जातात. आहे का ना? तालाबद्दल बोलायचं म्हटलं तर पहिलं सूत्र आहे अ इ उ न. शब्द किती आहेत बघा. गाण्याचा वाजवायचं किती ज्ञान व्हावं लागतं ना, आणि किती पचवावं लागतं सोपं नाहीये. ऐऊन 4 किती मात्रा आहेत? 1 2 3 4 किती मात्रा आहेत? 4 मात्रा. 4 मात्रेचा ताल कोणता? केरवा आहे. किंवा 4चा डबल केला तर केरवा. आतमध्ये 4 मध्ये पण आहे. धागेनं तीन कधीनं. ठीक आहे. 4 मात्रा. सूत्र पण निघालं. आणि इकडं अ इ उ न काय आहे? अ आ इ उ ए आय ओ औ. ही व्याकरणाची निर्मिती. 13 स्वर संस्कृत मध्ये ना, मराठीत 2 वाढवलेले, इंग्रजी 2 आले, 14 झाले. आपल्याला नाही जायचं मराठी. संस्कृतचे 13 स्वर आणि 25 व्यंजन. आयोग वाहा 2 अह अम. ही सगळी सूत्र त्या नटराजाच्या डमरूमधून निघाली. आहे का? दमट 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 दमन निनाद डमरवयं चकार चंडतांडव. शिवाय सूत्र निघाले 14. त्या पहिल्या सूत्रातून केरवा ताल निघाला. पुन्हा रिल ऐकून रिल रिक. या रिल रूप हे दक्षिण भारताचं उच्चारण वेगळं भाव. रिल रिक हे उत्तर भारताचं उच्चारण, आणि रिल रूप हे दक्षिण भारत आणि महाराष्ट्राचं उच्चारण. इतकं बारका देवाचा मेळ लागेल का? असलं जर तुम्हाला म्हटलं की आम्हाला देवाची प्राप्ती करून घ्यायची आहे, मग शास्त्री महाराज काय करावं लागलं? म्हणणार ये इकडे चल, पहिल्यापासून आता लघु सिद्धांत शिकावं लागलं. सूत्र त्रासले की डेंजर. त्याच्यामध्ये एक सूत्र आहे उश्च उश्च उश्च. काय कळालं? झश झलाम झसी. सूत्र वाचता येत नाही त्या लघु सिद्धांतामध्ये. आम्ही शिकलोय असलो ते कुठून व्याकरणाची त्या ठिकाणी निष्पत्ती व्युत्पत्ती त्या ठिकाणी आमच्या अध्ययनामध्ये हे गेलं. पण मुख्य हे अध्ययन चालू झाला. ऐवून बिल एवं एवढ जेव्हा गडद कपाय शस्त्र किती माहेश्वराणी सूत्राणी संज्ञार्थानी येशा म्हणत्या इतः. अशी आमचं त्या ठिकाणी व्याकरण चालू झालं. व्याकरण आत्मसात एवढो दिवसात पाठीमागून दिवस निघत गेले. लघु सिद्धांत त्या ठिकाणी प्रौढ मनोरमा तर्कसंग्रह असे अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत आपल्या वेदांतशास्त्रातील, व्याकरणशास्त्रातील, न्यायशास्त्रातील. हे सर्व अध्ययन त्या ठिकाणी करण्याचं मला श्री क्षेत्र काशीमध्ये योग आला. लगभग 12 वर्ष. किती वर्ष? मग आळंदीमध्ये देवाचा मेळ लागला नाही. आळंदीमध्ये देवाचा मेळ लागला नाही. काशीमध्ये 12 वर्ष राहिलो तरी देवाचा मेळ लागला. मग देवाचा मेळ कधी लागल? आणि तो देवाचा मेळ कुठं लागला? पारगाव क्षेत्रे परानिवासम नमो नमः ब्रह्मविद्या विशारद. तो मेळ पारगाव मध्ये लागला. विठाला या पारगाव मध्ये तो मेळ लागला. संत त्या ठिकाणी आळंदीला असताना त्या ठिकाणी अध्ययन चालू होतं. कडक एकदम खतरनाक. लय मित्र लय आगा होतो. कडक होते. काहीच नाही बाकी लय. आणि दादा आमच्या गावाला आले. मी अजिबात फटकून सुद्धा एक शब्द बोलून देतो. मला वाटतं हिरवी भाव आणि शिवाजी महाराज असतील सूर ते असते त्यांच्यासोबत. मी बोलूनच द्यायचो नाही. शब्द आला की ती भावेतच उडवायचा. शब्द ज्ञान लय वाईट आहे. अल्पज्ञ वाईट असतं. अर्ध ज्ञान लय वाईट. हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस. अल्पज्ञानी
गर्व शिरोमणी मजहुनी शहाणा कोण आहे अशी माझी अवस्था. लय अहंकार. दादांना मी बोलून देत नव्हतो. ताठा होतात मी आम्ही काय आळंदीला आम्ही शिकतोय असं आहे काय. हे म्हणजे काय साधी माणसं साधा असलं त्या ठिकाणी कॉलरची शर्ट घालणारी पॅन्ट शर्ट लेंगा घालणारी माणसं आम्हाला काय शिकवणार आहे. आम्ही धोतर नेसणार आळंदीला पाठवून प्रॅक्टिस करणार यांच्याकडे काय आहे असं अहंकार लय वाईट आहे. ही जरी झाला ना नरकातच आहे. काळजीच करू नको. हा कुणाला मला राहू नाही तर कुणाला उसकी इसकी उसकी टेक सबकी निशाणी एक. आणि मग दादा फक्त बघून हसायचे माझे काय बोलले नाही. आणि मग त्यावेळेस अंतर्मनामधून त्या ठिकाणी दादांनी माझ्यावरती कृपा दृष्टीला कृपा कटाक्ष न्याहाळले ऐका ना. हा आपल्या पदी वैसरले. त्या दादांनी मला त्याच वेळेस कृपा कटाक्ष टाकला होता. जा काशीला जाऊन ये आणि मगच तुझं पुण्य त्या ठिकाणी भरल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर मग तुला देवाचा मेळ लागल्याशिवाय राहणार नाही. विठाला अनाशा थोर साधू संतांच्या कृपेने देव देव देवजी म्हणतात. ते त्या देवाचा आम्हाला हळूहळू आता विश्वास लागला. आता आपल्याला त्याचा पत्ता मिळल्याशिवाय राहणार नाही. आणि मग माय बापू माऊलींनी तर इतकं सांगितलंय ना इतकं सांगितलंय आपल्याला. पहिल्याच ओवीमध्ये देव सांगितलाय. आपलं लक्ष आहे का. पहिल्याच ओवीत मी त्या देवाविषयी आपण इथं बसलोय ज्यांचं त्या ठिकाणी आपण त्यांच्या पुढे कीर्तन करतोय त्याचा पत्ता त्याचा पहिल्याच ओवीत सांगितलेला आहे. काय ओम नमोजी आद्या ओम. त्या ओमला नमोजी नमस्कार. त्या ठिकाणी त्या नम्रता घेतली. कारण विद्या तुम्ही किती विद्यावान असाल ऐका ना. आमचे नाना आधी तार सप्तकात गातात पण नम्रता आहे. आणि कितीच सांगितलं विद्या विनयेन शोभते. तुमच्यामध्ये विनय आहे ना शोभून दिसणार आहे. पांचाळ गुरुजींकडे गेलो होतो. काय ते निष्क्रिय व्यक्तिमत्व असे महाराज पांचाळ गुरुजी किती माहिती वर्षाची 100 म्हणून त्या तपस्वी महात्म्यांच्या हाताखाली राहिल्यामुळं आयुष्यात पुन्हा कुठल्याच गोष्टीत आम्ही असं कान पाडूनच राहिलो. कल्याण झालं. मग पहिल्या ओवीमध्ये काय सांग ओम नमोजी आद्या. त्या ओमला नमस्कार. आता नमः योगे चतुर्थी विभक्ती बघा. व्याकरण आमचं आलं का नाही बाबा. व्याकरण आलं का नाही आमचं आलं. आता काय करू. ओम नम म्हणलं ना तर चतुर्थी विभक्तीला ओम नमोजी आद्या. जो आद्या आहे ज्याला नमस्कारात्मक मंगलाचरणाचे 3 प्रकार आहेत. वस्तू निर्देशात्मक मंगलाचरण नमस्कारात्मक मंगलाचरण ऐका ना. तर माऊलींनी नमस्कारात्मक मंगलाचरण करतात. पहिल्याच ओवीत ओम नमोजी आद्या. जो आद्या आहे जो ओंकार आहे त्याला नमस्कार आहे. ओम नमोजी आद्या. वेद प्रतिपाद ज्या वेदाने ज्याचं प्रतिपादन केलंय वेदाने ज्याचा गौरव गायलाय वेद प्रतिपादन करतात. वेद प्रतिपाद्या जय 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 स्व संवेद्या. तो स्वस्वरूप आहे. तो संसर्ग त्या ठिकाणी काय आहे स्वसंवेद्य आहे. आणि मग त्याचं छोटस उत्तर देतात जे जे स्वसंवेद्या. पुढे काय म्हणतात आत्मरूपा काय म्हणतात. देवाचा पत्ता सांगितला. आपण किती पारायण केली ज्ञानेश्वरीची मग त्या ठिकाणी काही संतांना म्हणावं लागलं एक तरी ओवी. एक तरी ओवी म्हणजे कोणती ओवी. पहिलीच एक तरी मी कुठली पण पाठ करत असता का तिकडे ओव्या त्या अनुभवाचे आहेत. यद्यपि अक्षरम ब्रह्म आहे. प्रत्येक अक्षर ब्रह्म आहे. तुमच्या सुदैवानं कुठली ओवी पकडली तर तुम्हाला तिथंच नेणार आहे. पण NH नॅशनल हायवे लवकर पचवणार आहे का. आणि आडवाटानं काट्या कुट्यातनं गेल्या काळात घुसल्याशिवाय राहील का. महाराज असला आणि बाजीराव जर असला तर होय दादा
काळात पुसल्याशिवाय राहणार आहे का नाही, पुसणार का नाही, का ती म्हणणार आहे भीमा नदी महाराज आहेत नको, इतकं त्या ठिकाणी घुसवलंय, इकडं पाडलंय पण विठाला माय बापू या शरीराला चालवणारे जे महत्त्व आहे त्याची जर तुमची ओळख नाही झाली तर या ठिकाणी आपला जन्म व्यर्थ आहे. संत फक्त काय करतात, ओम नमो जी आद्या त्या ओंकाराला नमस्कार आत्मरूपाचं दर्शन करून देतात. कोणत्या रूपाचं, त्याचं आता त्या ठिकाणी आहे, चला चलो वृंदावन, चलो अयोध्या, आम्ही पण घेऊन गेलो पण जाणल्यानंतर काय आणि मग ते आतमध्ये असणारं जे तत्व आहे त्याला आत्मतत्व म्हणायचं. मग देव ज्याला म्हटलं जातं तो देव कोणता आहे, तो आत्मदेवच आहे, दुसरा तिसरा कोण नाही. परंतु त्या देवापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा 5 प्रकारच्या शिड्या आहेत, म्हणजे पायऱ्या आहेत. ती पहिली पायरी कुठली, आपली आईची, आई त्या ठिकाणी गुरु आहे. दुसरा त्या ठिकाणी गुरु, म्हणजे 5 गुरूंच्या पायऱ्या आहेत, 5 गुरूंच्या प्रत्येकानं ध्यानात ठेवा बरं का. पारगाव, पार या शब्दाचा अर्थ कळतो का, पार, पार हा शब्द परावाणीशी निगडीत आहे बरं का. परा, परा म्हणजे माहित आहे ना, परा, पश्यंती, मध्यमा आणि ही 4 स्थान आहेत का नाही प्रत्येक वाणीची, ही 4 वेदाची 4 ठिकाणी आहेत का नाही तत्व. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. मला आता काहीच अडचण नाही, कुठं हुडकू द्या चुकू द्या, बॅग ज्याला सपोर्ट म्हणतात ना, दादा माझं राहिले त्या ठिकाणी कंप्लीट करून घेणार आहे. आणि या पारगावामध्ये परावाणीमध्ये आपण स्थित त्या ठिकाणी बघा माय बापू, याला पहिली शिडी आपली त्या ठिकाणी आई आहे, ही पहिला गुरु आहे. दुसरे गुरु आपले वडील आहेत, तिसरे गुरु आपले शाळेतील शिक्षक आहेत, चौथे गुरु कोण आहेत, माळ घालतात, पंढरपूरची वारी कर, उत्तम पकवान वाजव, पेटी चांगली वाजव, गंध लाव, तुळशीला पाणी घाल, पंढरपूरची वारी कर, हे सांगणारे आपले कितवे गुरु, चौथे. हरिपाठ रोज वाचत जा, मंत्राचं नामस्मरण करत आहे सांगणार कितवे गुरु, पण 5वा जे गुरु आहे त्याला सद्गुरु म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, मोठ्याने म्हणा, काय म्हटलं जातं, सद्गुरु. सगळे मोठ्याने म्हणले बरं का ना. मग तो 5वा सद्गुरु काय करतो, ठेवून या हात हित पाठीव नाही, पाठीव थाप टाकलं मग काय कळत नाही, साधा मुसमुसी अवघड आहे. पाठीव नको थाप, आपल्याला माथ्यावर थाप पाहिजे का नाही. मग काय, ठेवून या हात गुरुवाळीला माता सांगितलं आणि भोजना मागती तूप पावसेर मागतात बरं का, पावसेर. मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे 4 अंतःकरण चतुष्टय आहे का नाही, त्यातील एक गोष्ट फक्त मानतात ते संत, आणि तुमचं त्या ठिकाणी जीवनातील संपूर्ण टाकतात खंत, त्यांनाच मानायचं आणि त्यांच्यामुळेच भेटतो आपल्याला भगवंत विठाला. मग पहिला तो 5वा गुरु जोपर्यंत आपल्याला जीवनात येत नाही, आयुष्यभर त्या ठिकाणी रात्रंदिवस दिन रजनी हाची धंदा, म्हणजे वैखरी वाणीची सांगतो करत राहिला तर वेळ लागणार आहे का. आम्ही बाबा इतके दिवस अध्ययन केलं, आम्हाला वेळ लागला नाही. बाकीचे आपापलं बघून घ्या, ज्याचं पुढं त्याच्या पुढं, ही भिक्षा हो पुढं. मला काय भिक्षा मागायचंय का तुझ्या घरी, दे बर मला, होय मागायचं तुझ्या जवळ दे, काय गरज नाही. माय बाप ज्याचं पुढं त्याच्या पुढंच असावं आहे का नाही. आणि मग त्या ठिकाणी 5वा जोपर्यंत गुरु आपल्या जीवनात येत नाही, आजी दादा मामा नाना उपयोग होणार नाही आहे का नाही. मग 5वा गुरु आपल्याला आपल्या निज स्वरूपाची ओळख करून देतो. कोणत्या स्वरूपाची, आत्मस्वरूपाची ओळख करून देतो, त्याला 5वा सद्गुरु म्हणावा विठाला.
आपली निज वस्तू, त्याला निज वस्तू म्हणायचं. काय म्हणायचं? निज वस्तू. निज वस्तू दाबिली माझी मग, ऐका ना. निज वस्तू म्हणजे काय? तुमच्यामध्ये एक वस्तू आहे. मी सर्वांच्या हृदयाशी अमुक आहे ऐसी भावना असते अहर्निशी. ती वस्तू मी का? ती मी आहे. मग सर्वांच्या ठिकाणी काय आहे बघा. वेदांतामध्ये जर आपण गेलो वेदांत शास्त्रामध्ये तर त्या ठिकाणी प्रत्येकाच्या ठिकाणी आत्मा आहे, ऐका ना. हा, मग या ठिकाणी सर्वत्र तो आणला विठ्ठल ज्यावेळेस कधी बघा तो प्रत्येक ठिकाणी आहे. मग मला एक उत्तर द्या प्रश्नाचं. ज्यावेळेस आपल्याला पंचप्राण निघून जातात त्यावेळेस शरीरात आत्मा असतो का नाही? ज्यावेळेस आपला मृत्यू सांगितले काय? विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव कुठं नाही असं जागाच नाही. असो ऐसा कुठे सगळीकडे आहे ना तो. सर्व खलविदम ब्रह्म आहे ना. सर्वम खलविदम आहे का नाही? तुझ्या मृत्यू होतो. माझा प्रश्न आहे बर का. सांगा मृत्यू झाल्यावर शरीरात आत्मा असतो का नाही? माय बापू तो कणाकणामध्ये शरीरामध्ये असणार आहे का नाही? असणार आहे. पण लक्षात ठेवा त्याची वेदांत शास्त्रामध्ये छोटीशी उकल आहे. ही जर नाही कळाली तर वेळ लागणार नाही. प्रत्येक ठिकाणी देव सामान्य रूपाने आहे. कोणत्या रूपाने आहे? सामान्य. तुमच्यामध्ये देव आहे, माझ्यामध्ये आहे, सर्वांमध्ये आहे, ऐका ना. तो देव प्रत्येक ठिकाणी, आत्मा सर्व ठिकाणी आहे. आता आपल्या जीवाच्या ठिकाणी तो विशेष रूपाने आला की मग मी देह विशेष रूपाने आला. ज्यावेळी देहातून त्या ठिकाणी पंचप्राणाचं विलीकरण होतं, या पंचतत्वाचं त्या ठिकाणी पंचप्राण निघून जातात. मग आत्मा तर आहे की कोणत्या रूपाने आहे? सामान्य रूपाने आहे. कोणत्या रूपाने आहे? आणि विशेष रूपाने ज्या वेळेस असतो त्यावेळेस आपलं शरीर चालतं. कोणत्या रूपानं? वेदांतातील कोड आहे हे असं नाही कळणार. विशेष रूपाने त्या ठिकाणी आला. आता सिंह आहे तो विशेष रूपाने का नाही? प्राणी मेल्यानंतर सामान्य रूपाने सर्व आहे. आत्मा तिथेच आहे. कारण का? तुम्हाला सांगतो न चालता अतिशय सूर्याचे चालणे तुम्हाला आत्मा येत नाही, आत्मा जात नाही हा सिद्धांत आहे का नाही? आपण मरतो का? आपण मरतो का? मरणारे आपण आहोत का? नाही चिंतन शस्त्राने नैनम जाती पावका, ऐका ना. पावक म्हणजे अग्नी जाळू शकत नाही, शस्त्र कापू शकत नाही. मग आपण मरतो का? मरत कोण? लय अवघड आहे वेदांत गावी काला. हे लय अवघड आहे वेदांत शास्त्र. आपण सोप्यात न जाऊ. सोपी वाट असते का नाही? आता गर्दीची ट्रॅफिकची वाट नको, सोपी सांगा म्हणतो आपण. मधनं रस्ता शॉर्टकट सांगा कुठं जाणार. आपण एक आहे आत्मा येत नाही, आत्मा जात नाही हा सिद्धांत आहे बरं का. आपण थोडं त्याचे प्रॅक्टिकल करूया का? हा, आता तुम्हाला मी विचारेन, तुम्हाला मला सांगा हा रोड कोणीकडे जातो? हा हा तुम्ही नको. हा बाबा तुम्ही सांगा, तुम्ही हा रोड कोणीकडे जातो? हा स्टँडवर. आणि हा रोड कोणीकडे जातो? हा मंदिराकडे. खरं सांगा बरं का. सगळे या ठिकाणी जाणकार मंडळी महाराज खरं सांगा रोड जातो का? रोड कुणीकडे जात नाही, रोड जाग्यावरची. आपण जातो ना. रोड जातो का? बरं हा. सूर्य उगवतून मावळतो, खरं का खोटं? सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? बाबा भाऊ कोणत्या दिशेला? पूर्वेला. आणि मावळतो कोणीकडे? खरं आहे काय? माऊली म्हणतात न चालता दिशे सूर्याचे चालणे. सूर्य चालतच नाही. बरं
विज्ञान काय सांगते साहेब? सूर्य एका ठिकाणी स्थिर आहे आणि पृथ्वी त्या ठिकाणी त्याच्या भोवती काय करते? परिभ्रमण करते, परिवलन करते. आपण भूगोलात शिकलोय का नाही? सूर्य मावळत तो काही एका जागेलाच आहे. जसं सूर्य मावळत पण नाही आणि उगवतही नाही, रस्ता कुठे येत पण नाही आणि रस्ता कुठं जात पण नाही, तसा आत्मा आपल्यामध्ये येत पण नाही आणि आत्मा आपल्यातून जात पण नाही. विठाला ही झाली पोपटपंची. ही झाली लय छान वाटलं पोपटासारखं मिठू मिठू बोलायला. पोपटपंची झाली ना, आत्मा येत नाही, राहत नाही. प्रॅक्टिकल काय? आपला अनुभव आहे का? अनुभवाले प्रॅक्टिकल काय म्हणतात? साधूच्या संख्येबद्दल संत तुलसीदासांचं किती छान आहे बघा. आधी घडी आदो में कुणी आद, बघा म्हणजे सर्व संतांचं बघा किती बारीक त्या ठिकाणी. एक घडी आधी घडी आदो में कुणी आद, तुलसी संगत साधुके हरे गोविया अर्धक्षण घडता संतांची संगती तेने होय शांती. अर्धक्षणात तुम्हाला पोपटपंची बाजूला सारखा संत म्हणतात. हे बघ तो किती क्षणात आहे बाब? आत्मस्वरूपाची ओळख किती क्षणाला करून देतात? अर्धा क्षण म्हणजे कसं? फक्त म्हणतात तो हा विठ्ठल बरबा, तो हा त्यासाठी मजबूत माणूस लागतो. बिना पाखंका बिना चोचन काही हंसा रे उस हंसा को उलटा करे वही गुरु का बच्चा रे. आणि ती रीत अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिली. ते सद्गुरुनाथ सच्चिदानंद पांडुरंग दादांकी या बहादर संतांनी या मातीतील त्या ठिकाणी एका पाटील साहेबांनी अख्ख्या महाराष्ट्राला रीत दाखवून दिली. ती म्हणजे पांडुरंग दादा विठाला विठाला. असलं शास्त्री असं कितीतरी वाऱ्या गेला वाचवलं का नाही दादांनी? आहे का नाही? उगाच त्यांची वाणी त्यांच्या वाणीनेच बोलतोय का नाही? पांडुरंग दादा श्रीपाद शिष्यम ब्रह्मज्ञानस्य अखंड ज्ञानदान. पारगाव क्षेत्रे पारानिवास. पारगाव या शब्दाचा पारिवारिक त्या ठिकाणी उत्पत्ती करत असताना अंतरात्म्याला व्याकरण शास्त्रातून मला असं जाणवलं परावाणीशी संबंध आहे त्याचा. आणि संत काय सांगतात? परे गुण करते घर ते तेरा
जायचं आहे आणि तोच देव आहे बरं का. देव कोण आहे? ज्याला देव कळला नाही आहे का नाही. हा काय उपयोग झाला जीवनात पाचवा त्या ठिकाणी सद्गुरू केल्याशिवाय आणि त्या नामाचा अनुग्रह घेतल्याशिवाय याला देव कळणार नाही. नाहीच विठ्ठला. त्या अनुग्रहात एवढी ताकद आहे, सामर्थ्य आहे, शक्ती आहे. ते अनुग्रह ज्याला म्हणतो, ज्याला नाम म्हणतो, ते परावाणीचं नाम आहे. संतांनी सांगितलेले परावाणी आहे का नाही. परावाणी संतांनी सांगितलेले आहे आणि त्या परावाणीने त्या ठिकाणी तो जप करायचा. हा आम्ही त्या ठिकाणी जपच करत नाही, देवाचा जपच करत नाही. मी तर करत नाही बाबा, कारण मी फक्त शिकलो होतो. नित्य कर्म पूजा प्रकाश नावाचा कर्मकांडाचा ग्रंथ आहे. त्यात संध्या करत असताना गायत्री आजपा संध्या करत असताना एक मंत्र आहे, नोच्चार्यते न जप्यते इति अजपा. म्हणजे नाही, जप म्हणजे जपायचं, त्याला जपच करू नका. कुठल्या तुम्ही माळा त्या ठिकाणी करत बसलाय. माऊलींनी काय सांगितलं? ज्ञानदेव मौन आतमधली माळ कोणाला मिळाली? ज्ञानदेव मौन जप माळ. बाहेरची माळवाली लगेच ओळख कळते, ती म्हणते ती मी बाहेरचा आहे, आपल्याला सांगायची गरज आहे. हा एका ठिकाणी असं झालं. एका हिची आईची मुलगी हरवली, एका ताईची, आणि तिचं नाव काय होतं? फजिती. काय नाव होतं? पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली की माझी काय हरवली या फजिती. आणि अख्ख्या जत्रात ती फिरली आणि प्रत्येकाला म्हणायची, भाऊ माझी फजिती बघितली का? आमचीच काय कमी फजिती झाली, तुझी फजिती बघाय. आम्ही लय फजित म्हणून आलोय. विठाला पाचवा गुरु आपल्याला नीच वस्तूची ओळख करून देतो. ते तोच खरा देव अभंगाच्या पहिल्या चरणात देव देव
देव म्हणून व्यर्थ काय इंडसी निज देवा नेनची मुळी कोण तुमच्या आतमध्ये असणार ते ब्रह्मचैतन्य तुमचा त्या ठिकाणी 21,700 वेळा चालणारा जर तुम्हाला ओळखता आला नाही तो निगली ओळखता नाही आला तर काही उपयोग होणार नाही. आणि तो देव कसा आहे हो देव कसा आहे निर्गुण निराकार नाही ज्या आकार जे कोणी चराचर हंसी शब्द काय आला अरे बरं मला एक काय प्रश्न विचारायचे बरं काय विचारू शकतो काय परवानगी मागतो तुमची बुजुर्ग गावातील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक आहेत तिथे का हा मला एक सांगा रामाचं मंदिर पाहिलंय का रामाचं मंदिर पाहिलंय तुमचं गावात असते कृष्णाचं मंदिर आजी पाहिलंय का कृष्णाचं मंदिर विठ्ठलाचं मंदिर पाहिलंय का म्हणजे बसलोय का महादेवाचं मंदिर अहो मला तर वाटतंय असं मंदिर सुरेखेश्वरासारखं मंदिर मला तर वाटतंय तर 25 खेड्यात नऊ नगर जिल्ह्यात नाही जागृत देवस्थान आहे बरं का जागृत देवस्थान मी त्यांची 12 वर्ष सेवा केली आहे उगाच त्या ठिकाणी बोलवून घेतलंय काय एखादं महादेवाची सेवा आहे नमामि शनिशान निर्वाण रूपम एवं व्यापकम ब्रह्मविद्यस्वरूपम श्रियं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं निराकारं ओंकारं गिराज्ञानगोपीतमीशं करालं महाकालकालं कालं गुणागार संसार पारं ऐका ना असं त्या ठिकाणी शिवशंभू तर त्या ठिकाणी अधिष्ठान आहे गावाला हा मग एक प्रश्न जे विचारत होतो ना महादेवाचं मंदिर पाहिलेलं आहे कृष्णाचं मंदिर पाहिलेलं आहे विठ्ठलाचं मंदिर पाहिलेलं आहे श्रीरामाचं मंदिर पाहिलेलं आहे मारुती बाप्पाचं मंदिर पाहिलेलं आहे हरीचं मंदिर बघितलंय का होय हरीचं मंदिर कोणी पाहिलंय हरीचं मंदिर हरी 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 हरीचा पाहिलंय का महाराज हा मग पाहावं लागल बर का नाही पाहिलं मला पाहावं लागल आणि तुम्ही पाहणार हरी कशाला म्हणायचंय माहित आहे का माऊलीने सुद्धा सांगितलंय एका ठिकाणी हरी कशाला म्हणायचं हरी कशाला म्हणायचं माय बाप एक हरी आत्मा जीवा शिव एक हरी हा लष्कर पुढं काश्मीरी दावण आणलेले चालतंय आपल्याला तासकडे न्यायचंय रडत नाही हसत नाही रांगत नाही कडेला पोहोचायचं हा मग काय एक हरी आत्मा जीव जीव वायात
आहे का? कारण त्या ठिकाणी चौचरणे अभंगामध्ये चौकडे अभंगामध्ये बघा अरूप जागविला. अरूप म्हणजे ज्याला रूप नाही. अरूप जागविला एवढंच वाक्य मला इतकं तुम्ही काय भेटतं. अरूप जागविला दाता घेऊन या छंद अरूप जागविला. अरूप जागविलाय तो अरूप आहे, सामान्य आहे, पण विशेषत्वाने त्याला जाग केलेला आहे अधिष्ठानाच्या ठिकाणी. ऐका ना, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव. कारण तो अरूप आहे, रूपच नाही, त्याला कसलं गाव नाही. माऊलींच्या हरिपाठात पण पाहिलं, चौचरणांमध्ये पण आपण तेच बघतोय काय अरूप जागविला. मग ते कधी जागतो? कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता अढळ. कृष्णांजन लागतो. कृष्णांजनच्या ठिकाणी मिळाल्याशिवाय तो देव करणार नाही. कारण देवाला रूप काही सुद्धा नाही. नाही रूप, निर्गुण निराकार, नाही वर्ण नाही असते, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुझी एक रघुराया. मै गुलाम, मै गुलाम हे आहेत का नाही, प्रमाणात का नाही. निर्गुणाचं त्या ठिकाणी पण लक्षात घ्या, निर्गुणाची प्राप्ती झाल्यानंतर त्या ठिकाणी सगुणाची ज्ञानोत्तर भक्ती सांगितली. म्हणजे काय अहम वाग्या सोहम वाग्या देवनगरा. मग सावध होऊनी भजनी लागा. बोध झाल्यानंतरचा विषय आहे. सावध होऊनी भजनी लागा. मग देव करा कैवारी वारे माझ्या मल्हारीची वारी. संतांनी कोणीकडून पण तेच सांगितलंय. तुम्हाला वडापाव चारला काय, आणि समोसा चारला काय, चिप्स चारलं काय, आणि आलूदमचा बटाटा चारला. हो सगळं बटाटाच आहे का नाही. बटाटे भजी चालले काय, काय येतो कुठल्याही देवाच्या माध्यमातून रूपक बनवून शेवटी आत्मस्वरूपावरती त्या ठिकाणी आणले. ही संतांची युक्ती आहे का नाही. त्या देवाला नाही नाव आहे का? अहो आपल्याला आपलं नाव माहित नाही, देवाचं नाव माहित असेल का? सांगा बरं. हा सांगा बरं, आपलं नाव काय, तुमचं नाव काय? मनाला मीच कसं गावले आज काय आज माझं काय खरं नाही. सगळे एखादंच आज माझ्यावरती आलेले काय जाते. इकडे एक आमचे विद्यार्थी आहे का ज्ञानोपासना करणारे. मला सांगा महाराज तुमचं नाव काय? समर्थ नाव आहे. काय त्यांचं नाव? मला एक सांगा महाराज, तुमचं हे मूळ नाव आहे का तुम्हाला ठेवलेलं नाव आहे? ठेवलेलं नाव आहे. यांना काय ते, आणि तुमचं मूळ नाव काय? बर ठीक आहे. पकवाजी आहेत बघा आमची. काय वाजवतायत ते? आज तर कळसच केलेला आहे. सांगा तुमचं नाव काय? शिवांश. हा शिवाजी. त्याच्यामुळे नंतर घेणार काय तुम्ही? राजे तुम्हाला ठेवलेलं नाव आहे का तुमचं मूळचं नाव ठेवलेलं आहे? मूळचं नाव काय आहे तुमचं? ते आपलं मूळचं नाव आपण कोणाकडे तरी काढायला जातो. मूळचं आहे का? कोणाकडे जातो? काकांकडे जातो. आणि मग आपलं मूळचं नाव काका सांगतात. मला एक सांगा, आता दोन प्रॅक्टिकल उदाहरण पाहिजे का? तुमच्याकडे मी आलोच नाही, पण जाणकार माणसं रोज कीर्तनात प्रवचनात
विचारतो आपल्याला स्वतःच नाव मूळ माहित नाही देवाचं माहित असणार आणि ती सांग काढायला कोणाकडे जावं लागतं सद्गुरूकडे जावं लागतं नाही गेलं तर जावा स्वतःचा मेळ नाही देवाचा मेळ कधी लागायचा देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव काय देवाला रूप आहे का तो आरोप आहे फक्त भक्ताच्या काळजासाठी ती रूप घेतोय भक्तानं त्या ठिकाणी म्हटला की ते रूप घेतोय यमेमापे स्मरण वा त्याला त्या ठिकाणी त्याचं जो तसं स्मरण करतोय त्याला तसं प्राप्त होतोय देव म्हणतो मला जसं तू ज्या भावानं स्मरशील तसा मी तू मसुबा म्हणून माझी पूजा केली तर मी त्या पण रूपात आहे मीच आहे तू देवी म्हणून तर ती मीच आहे पांडुरंग म्हणून सर्व ठिकाणी तू जसा भाव करतील तसा आहे का नाही असं सांगायला गेलं तर अनलिमिट आहे आपल्याकडे रात्रभर सुद्धा संपणार नाही परंतु काही नियम आहेत ना नियमाचं आपण पालन करूया सगळ्यांनी ताट बसायचं आहे आणि मोठ्याने टाळी वाजली पाहिजे सर्वांनी भजन करूया त्या पांडुरंग परमात्म्याचं देव म्हणून जे आपण फिरतोय तो देव आपल्या हृदयामध्ये आहे हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला त्याला जागवण्यासाठी सद्गुरू
सद्गुरूकडे गेलं पाहिजे, त्यांच्याकडून नामाचा अनुग्रह घेतला पाहिजे. गंगा आपल्या गावातच वाहत आहे, त्याच्यात हात धुवून कुणी घ्यायचा आहे? मी तर घेतले, मी तर म्हणजे तरलो, मी तर मग तो तर या बाई. प्रत्येकाने त्याप्रमाणे ते अनुग्रह घेतल्याशिवाय वेळ लागणार नाही. अहो आमचे विद्यार्थी त्या गावात आहेत का नाही? काय नाव? हिरवी मोठी बाग आहे त्यांची तिकडं. मी एकदा घरी आलो होतो त्यांचे भेटायचे वडील त्यांचे मधुकर हे त्यांचे घरचे जे विद्यार्थी आहेत, माझे स्टुडंट आहेत कॉलेजचे, शारदानगर बारामती कॉलेज आमचे विद्यार्थी. मला आठवणच नाही झाली तर उन्हाळ्यासाठी असते तर विद्यार्थी आले असते. सरांचं कीर्तन आहे म्हणजे आहे का ना. हा मग नुसतं महाराज नाही, मास्तर पण आहे आणि ती पण CBC बोर्ड विद्या प्रतिष्ठानला प्राध्यापक. शाळेमध्ये पण सगळी क्वालिटी आम्हाला पूर्ण माहित आहे. कसली शिबिर पण 11 दिवसाचं घेऊन आलो. नाना तऱ्हेची नाना ठिकाणी आजपर्यंत आम्ही हेच केलेलं आहे. अनेक त्या ठिकाणी कलाकार भेटतात आम्हाला आणि असं माय बापू त्या देवाचं आज एकादशी मध्ये सांगितलं म्हणजे एकादशी शब्दाचा अर्थ पुन्हा एकदा सांगतो आहे का नाही. 10 इंद्रियावरती मन हा राजा आहे. म्हणजे एक गाव आहे, गावामध्ये एक पाटील असतो, तसं शरीररूपी गावाचा पाटील आहे, मनाजी नावाचा पाटील आहे. आणि तो पाटील 10 इंद्रियावरती त्या ठिकाणी कमांड करतो. गावात कमांड आहे त्याचं. फक्त ते आधी मन घेई हातीन मग पुजावा. ते मनाचं त्या ठिकाणी ताबा नामामध्ये नाम घेतल्यानंतर 10 इंद्रिय प्लस मन एकादश 11व्या त्या ठिकाणी मनावरती कंट्रोल आल्यानंतर तो साधक एकादशेत राहू लागतो. कोणत्या दशेत? एक दशा प्राप्त होती त्याला. कोणती? एक दशा. कोणती दशा? त्यालाच म्हणायचं एकादशी. एकादशी म्हणजे काय? खिचडी खायचं, केळी खायचे, चिप्स खायचे. उपवास. उपवास शब्दाचा अर्थ काय? उप म्हणजे त्या ईश्वर जवळ, वास म्हणजे राहणं. कोणाजवळ? ईश्वराजवळ राहणं म्हणजे उपवास. आणि उपवास म्हणतो आणि जेवढा आपण नेहमी रोज खात नाही ना, सायकोलॉजी थोडी चेंज होती माझं. अरे आज उपवास आहे, दिसेल ते खा, दिसेल ते खा, इतकं खा 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 खातो ना, पोटाला वाटतं आज उपवास आहे बरं. ऑफलाईन नाही, ऑनलाईन सीएनजी एकादशी. म्हणून एकादशीत राहणं म्हणजे एकादशी आहे. आणि ती दशा नामस्मरणाशिवाय प्राप्त होत नाही. ती केवळ आमच्यासारख्या आम्ही त्या ठिकाणी काशीला जाऊन आम्हाला प्राप्त झाली नाही, ती आम्हाला आळंदीला राहून प्राप्त झाली नाही. सद्गुरूंच्या चरणाजवळ सद्गुरूशी जावे शरण, त्यांचे धरावे चरण, ते तरीचा हा देव कळे. ऐका ना, तर तो देव कळतो. हे नाम त्या ठिकाणी आपल्या जी अंतकरणामध्ये उतरतं, परामाणीवरती आरूढ होतो. सैराट आनंदाच्या डोळी आनंद तरंग. विचारच नका मग काय किती आनंद आहे काय आहे का नाही. मग ज्ञानदेव म्हणतात मग तो देव कोणता आहे? तो देव दुसरा तिसरा कोण नसून तुमचा आत्मा आहे. मुद्रा ती 5वी लावून या लक्ष. तो हरे आत्मा प्रत्यक्ष दिसे. ही रीत या पारगावनं पूर्ण महाराष्ट्राला नाही. दादांचे शिष्य आहेत ना, महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत, मध्य प्रदेशामध्ये आहेत, गुजरातमध्ये आहेत, नवे नवे काशीला सुद्धा शिष्य आहेत दादांचं. एवढा स्थान मोठे साधू महात्मे या मातीमधून उत्पन्न झाले. या मातीमध्ये त्यांनी वास केला. काय साथ आम्हाला प्रचंड अभिमान आहे. आणि गावचं वैभव हे हेच आहे. साधू संतांच्या पुनीत स्पर्शाने पावन झालेलं मग तात्या महापुरुष असतील या भागातील ऐका नाही. त्यांनी उलेसे रोप लाविले द्वारे, त्याचा वेन गेला गगनामध्ये. दादांनी तो एवढंच रोप महापुरुषांनी लावलं तर दादांनी पूर्ण वेल भारतभर पसरवला. विठाला हे महात्मे या गावचा आहे का. म्हणून या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगितलं आहे
आहे